नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग या चॅप्टरमधील प्रॉब्लेम सेट 4B यातील या व्हिडिओमध्ये आज आपल्याला क्वेश्चन नंबर 8 आणि 9 हे दोन प्रश्न या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 8. श्री आदित्य संघवी इन्व्हेस्टेड एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आदित्य संघवी नावाच्या व्यक्तीने. शेअरची फेस व्हॅल्यू आहे 100 रुपीज आणि मार्केट व्हॅल्यू आहे 50 रुपीज. एका शेअर्सची मार्केट व्हॅल्यू किती आहे 50 रुपीज. रेट ऑफ ब्रोकरेज 0.2% आणि रेट ऑफ GST ऑन ब्रोकरेज. ब्रोकरेजचा रेट एवढा आहे 0.2% आणि ब्रोकरेजवर GSTचा रेट 18% आहे. देन हाऊ मेनी शेअर्स वेअर परचेस फॉर एवढ्या अमाऊंटमध्ये किती शेअर्स आदित्य संघवीने खरेदी केली असतील ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येथे एका शेअर्सची प्राईस आपल्याला माहिती आहे 50 रुपीज आहे, कारण मार्केट व्हॅल्यू आहे, बरोबर आहे. यावरून आपण काय करू, एका शेअर्सची प्राईस काढू, म्हणजे ब्रोकरेज आणि GST सहित. त्यावरून आपण या अमाऊंटला डिवाईड करू, म्हणजे आपल्याला किती शेअर्स त्याने खरेदी केले हे फाइंड आउट होईल. सोल्युशन. टोटल किती शेअर्स खरेदी केले हे काढण्यासाठी आपण एका शेअर्सची प्राईस व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला आणि GST आणि ब्रोकरेज आपण फाइंड आउट करू. हेअर मार्केट व्हॅल्यू इक्वल टू ₹50, बरोबर आहे. म्हणजे एका शेअर्सची प्राईस किती आहे 50 रुपीज फॉर 1 शेअर. आता ब्रोकरेज काढू आपण. ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यू एवढी आहे, तर तो शेअर जर आपल्याला खरेदी करायचा असेल तर ब्रोकरेज आणि GST द्यावं लागेल. ब्रोकरेज रेट किती आहे 0.2%. ब्रोकरेजचा रेट आहे 0.2% ऑफ 50 रुपीज. ब्रोकरेज हा मार्केट व्हॅल्यूवर आहे आणि GST हा ब्रोकरेजवर आहे. 0.2 हे साईन कॅन्सल केलं तर आपण 100ने डिवाईड करणार. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हे 50. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 5ने आता हे 10 डिवाईड करू, म्हणजे इथे 2 होतील, बरोबर आहे. आता 2ने 0.2 डिवाईड केले आपण तर 0.1 आन्सर मिळेल. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 0.1. पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आन्सर 0.1 मिळेल. ब्रोकरेज आहे म्हणजे युनिट काय येणार आहे रुपीज. 0.1 रुपीज ब्रोकरेज काढला. आता आपण GST काढू. आपण ब्रोकरेज फाइंड आउट केला, आता GST फाइंड आउट करू. GST हा ब्रोकरेजवर आहे आणि ब्रोकरेज मार्केट व्हॅल्यूवर आहे. GST ऑन ब्रोकरेज. GSTचा रेट आहे 18%. 18% ऑफ GST हा ब्रोकरेजवर आहे. ब्रोकरेज एवढा आलेला आहे 0.1, बरोबर आहे. इक्वल टू 18% म्हणजे 18/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 0.1. इक्वल टू 18 × 0.1 करू आपण. 18 × 0.1 हे काय होतील, 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे 18च होतील. 0.1 अंकानंतर आहे म्हणजे पॉईंट येथे येईल 1.8, बरोबर आहे. आता 1.8ला ह्या 100ने डिवाईड करावं लागेल. 100 आहेत म्हणजे 100.0 आहे, बरोबर आहे. 100.0 तर हा पॉईंट आपण येथे आणला, म्हणजे लेफ्ट साईडला 2 डिजिट मागे हा पॉईंट आपण शिफ्ट केला तर येथे 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे अपॉनमध्ये 1 असेल तर काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्याप्रमाणे हा पण पॉईंट काय होईल 2 डिजिट मागे येईल, म्हणजे लेफ्ट साईडला शिफ्ट होईल. हा पॉईंट 2 डिजिट इकडे आणला तर हा पण पॉईंट 2 डिजिटने मागे येईल, म्हणजे हा 1 डिजिट, हा दुसरा डिजिट नाही म्हणजे 0 घेऊ आपण, म्हणजे हा पॉईंट येथे येणार आहे. येथे पॉईंट येईल. पॉईंटच्या अलीकडे आपण येथे 0 लिहू शकतो. म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला, हा पॉईंट येथे आलेला आहे म्हणजे 0.018. हे कॅल्क्युलेशन तुम्ही कोणत्याही प्रकारे करा, याप्रमाणे येणार आहे 0.018.
जी एस टी आहे रुपीजमध्ये. पहा एवढा जी एस टी आलेला आहे. पहा एक शेअर आपल्याला खरेदी करण्यासाठी मार्केट व्हॅल्यू ही द्यावी लागेल, हा ब्रोकरेज द्यावा लागेल आणि हा जी एस टी पण द्यावा लागेल. म्हणजे टोटल त्या शेअर्सची प्राईस किती होईल, परचेस व्हॅल्यू किंवा प्राईस ऑफ वन शेअर. पहा एक शेअर खरेदी करण्यासाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतील, मार्केट व्हॅल्यू द्यावी लागेल बरोबर आहे, प्लस हा ब्रोकरेज पण द्यावा लागेल आणि प्लस जी एस टी पण द्यावा लागेल. मार्केट व्हॅल्यू 50 रुपीज आहे प्लस ब्रोकरेज 0.1 आणि जी एस टी आलेला आहे 0.018 इक्वल टू. पहा सर्व ॲडिशन करायची आपल्याला. 50 आहे म्हणजे 0.00 लिहू शकतो आपण. 0.1 पॉईंट खाली पॉईंट लिहायचा म्हणजे 0.1, येथे काहीच नाही म्हणजे 0 लिहू शकतो आपण. 0.018 पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे कारण ॲडिशन करायची आहे. 0.018 ही ॲडिशन करायची. हा 8, हा 1, हा 1, हे 0 आणि हे 5. आन्सर काय मिळेल 50.118 परचेस व्हॅल्यू. एवढे रुपीज लागतील आपल्याला एक शेअर खरेदी करण्यासाठी. मार्केट व्हॅल्यू एवढीच आहे परंतु जी एस टी आणि ब्रोकरेज ॲड केल्यानंतर एवढी व्हॅल्यू आपल्याला द्यावी लागेल एक शेअर खरेदी करण्यासाठी. परंतु इन्व्हेस्टमेंट किती करायची आहे, एवढ्या रुपयाची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे या इन्व्हेस्टमेंटला या शेअर्सच्या प्राईसने आपण डिवाईड केलं तर किती शेअर्स मिळतील ते आपल्याला मिळेल बरोबर आहे. पण नाऊ टोटल नंबर ऑफ शेअर्स, टोटल नंबर ऑफ शेअर्स परचेस. किती शेअर्स मिळतील आपल्याला, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे म्हणजे इथे लिहू आपण टोटल इन्व्हेस्टमेंट. फॉर्म्युले हे मनानेच तयार करता येतात बरोबर आहे, कारण आपल्याला काय केल्यानंतर काय मिळेल हे जर लक्षात आलं तर फॉर्म्युले आपल्याला तयार करता येतात. टोटल इन्व्हेस्टमेंटला आपल्याला डिवाईड कशाने करायचं आहे, परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर. फॉर्म्युलाच तयार झालेला आहे, परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर. या व्हॅल्यूने आपल्याला डिवाईड करायचं आहे. ही व्हॅल्यू म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट आहे आणि ही व्हॅल्यू म्हणजे एका शेअर्सची प्राईस आहे. तोच फॉर्म्युला तयार झाला बरोबर आहे. फक्त व्हॅल्यू पुट करू. इन्व्हेस्टमेंट करायची 50,118 बरोबर आहे आणि परचेस व्हॅल्यू ऑफ वन शेअर एवढी आलेली आहे 50.118. आता हा डिव्हिजन घ्यायचा आहे. हा पॉईंट जर येथे आणला आपण म्हणजे 3 घरे आपण राईट साईडला पास केला, हा पॉईंट येथे आणला तर आन्सर काय मिळेल आपल्याला 5118 मिळेल बरोबर आहे. कारण 3 घरे हा पॉईंट येथे आणला आपण तर हा पॉईंट कॅन्सल होईल म्हणजे याप्रमाणे नंबर मिळेल आपल्याला बरोबर आहे. त्याप्रमाणे हा पॉईंट 3 डिजिटने आपण राईट साईडला पास केलेला आहे. येथे पॉईंट कुठे आहे, येथे आहे सर्वात शेवटी म्हणजे हा पॉईंट येथे आहे. हा पॉईंट 3 घरं आपण पुढे पास केल्यामुळे हा पण पॉईंट काय होईल, 3 घरं पुढे पास होईल म्हणजे 3 डिजिटने पुढे पास होईल. येथे डिजिट नाहीत म्हणजे आपण ॲड करू 0, 3 डिजिट आपण ॲड केले 000. डिजिट नाही म्हणून आपण 0 घेतो म्हणजे हा पॉईंट कुठे येईल, येथे येईल आता बरोबर आहे. हा पॉईंट येथे येणार आहे म्हणजे नंबर कसा तयार होईल तो 5118. हे 3 0 ॲड होतील बरोबर आहे. पहा आता हा नंबर आणि हा नंबर सारखाच आहे फक्त येथे 3 0 जास्त आहेत म्हणजे आपण डिवाईड केलं. सपोज 5000 आहेत, 3 0 जास्त आहेत, येथे 5 म्हणजे आपण काय करणार, हे 5 ने 5 कॅन्सल होतील म्हणजे येथे 1 होईल आणि हे 3 0 ॲज इट इज बरोबर आहे. त्याप्रमाणे या नंबरने हा नंबर कॅन्सल होईल म्हणजे 1चा भाग जाईल बरोबर आहे आणि हे 3 0 ॲज इट इज म्हणजे आन्सर काय मिळेल 1000.
परंतु ही रुपीज नाहीत, हे काय नंबर ऑफ शेअर्स, एवढे शेअर्स मिळतील. पहा एक लक्षात ठेवा, सपोज एखादा नंबर आहे 3, 5, 7 आणि येथे कोणता एखादा नंबर 27 आहेत, येथे पॉईंट आहे, येथे 3, 2, येथे पॉईंट, येथे 1, 3, 5 आहे. हा पॉईंट जर आपण एक घर इथे शिफ्ट केला तर हा पण पॉईंट इथे एक घर शिफ्ट होईल. हा पॉईंट आपण पुढे पास केला तर हा पण पॉईंट पुढे पास होईल. म्हणजे दोघांनाही प्रोसेस सारखीच करायची. सपोज आपण असं लिहू शकतो 3, हा पॉईंट येथे आणला तर काय होईल 35.732 होतील. त्याप्रमाणे हा पण पॉईंट येथे येईल म्हणजे 2.7135 याप्रमाणे. पहा पॉईंट शिफ्ट करता आला पाहिजे, किंवा तुम्ही येथे मल्टिप्लिकेशन केलं 1000ने तर येथे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. म्हणजे मल्टिप्लिकेशन 1000ने केल्यामुळे हा पॉईंट कॅन्सल होईल, बरोबर आहे. एक सेंटेन्स लिहायचं आपल्याला, 1000 शेअर्स वेअर परचेस फॉर ₹50,118. एवढ्या अमाऊंटमध्ये एवढे शेअर्स मिळतील. नेक्स्ट पहा क्वेश्चन नंबर 9. श्री बाटलीवाला सोल्ड शेअर्स ऑफ ₹30,350. पहा एवढ्या अमाऊंटचे शेअर्स बाटलीवाला त्या व्यक्तीने विकलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत, विकलेले आहेत, आणि एवढ्या अमाऊंटचे शेअर्स खरेदी केलेले आहेत. ही आहे सेलिंग प्राईस, ही आहे परचेसिंग प्राईस, बरोबर आहे. ही पेड ब्रोकरेज ॲट दी रेट ऑफ 0.1% ब्रोकरेज दिलेला आहे. परचेस आणि सेल करताना, परचेस करताना दिलेला आहे आणि सेल करताना पण एवढा पर्सेंटेज ब्रोकरेज दिलेला आहे, आणि 18% GST दिलेला आहे ब्रोकरेजवर. तर फाइंड हिज टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड टॅक्स. टॅक्स आणि ब्रोकरेज मिळून खर्च किती झालेला आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा सोल्युशन. हेअर सेल व्हॅल्यू, किती रुपयाचे शेअर्स विकलेले आहेत, ₹30,350, बरोबर आहे. आणि परचेस व्हॅल्यू अँड परचेस व्हॅल्यू खरेदी केलेले आहेत. पहा एवढ्या अमाऊंटचे शेअर्स खरेदी केलेले आहेत 69,650. पहा एवढ्या अमाऊंटचे शेअर्स विकलेले आहेत आणि एवढ्या अमाऊंटचे शेअर्स खरेदी केलेले आहेत, म्हणजे टोटल ट्रान्झॅक्शन किती झालेलं आहे. पहा देअरफॉर टोटल अमाऊंट, कारण दोघांनाही GSTचा रेट आणि ब्रोकरेजचा रेट सारखाच आहे. मग आपण काय करू, दोघांचे ॲडिशन करू. टोटल अमाऊंट इक्वल टू या दोघांचे ॲडिशन प्लस 69, ही ॲडिशन केली तर आन्सर मिळेल आपल्याला. ही ॲडिशन काय येईल 1 लाख. आता ही टोटल अमाऊंट काढली, आता ब्रोकरेज द्यायचा आहे 0.1%, म्हणजे दोघांचंही एकदाच ब्रोकरेज आपल्याला फाइंड आउट होईल, बरोबर आहे. ही ॲडिशन कशामुळे केली, कारण दोघांचा रेट सारखाच आहे. आता ब्रोकरेज 0.1% आहे ऑफ 1 लाख. या अमाऊंटचा ब्रोकरेज काढला आपण, म्हणजे या दोन्ही अमाऊंटचा आपल्याला एकत्रित ब्रोकरेज मिळणार आहे. 0.1% म्हणजे अपॉन 100 ऑफ 1 लाख. 1 लाख म्हणजे 1वर 5 झिरो ॲड करायचे आहेत आपल्याला. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील, म्हणजे इथे काय राहील 1000 आणि इंटू 0.1. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 1000च होतील. पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे आपण काय करणार, पॉईंट येथे देणार
आन्सर मिळेल 100. ब्रोकरेज रुपीजमध्ये एवढा ब्रोकरेज झालेला आहे. आता जी एस टी ऑन ब्रोकरेज, या ब्रोकरेजवर जी एस टी द्यायचा आहे आपल्याला. जी एस टी ऑन ब्रोकरेज तो 18% आहे ऑफ ब्रोकरेज म्हणजे 100 रुपीज इक्वल टू 18% म्हणजे 18/100 करणार. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि 100. जो 2 झिरो कॅन्सल, हे 2 झिरो कॅन्सल म्हणजे काय येईल 18. जी एस टी किती जात आहे 18 रुपीज. देअरफॉर टोटल एक्सपेंडिचर म्हणजे खर्च, ब्रोकरेज आणि टॅक्स यांचा खर्च किती होईल म्हणजे आपण काय करणार टोटल एक्सपेंडिचर इक्वल टू ब्रोकरेज आणि प्लस जी एस टी. टॅक्स म्हणजे जी एस टी, इथे टॅक्स म्हणजे जी एस टी. ब्रोकरेज 100 रुपीज आणि जी एस टी आलेला आहे 18 रुपीज. दोघांची ॲडिशन केली 118. टोटल एक्सपेंडिचर खर्च आहे म्हणजे युनिट रुपीज येईल. बरोबर आहे, एवढे रुपये खर्च झालेला आहे ब्रोकरेज आणि जी एस टी मिळून. देअरफॉर टोटल एक्सपेंडिचर ऑन ब्रोकरेज अँड जी एस टी अँड टॅक्स, आपल्याला टॅक्स विचारलेला आहे, अँड टॅक्स इज रुपीज 118 रुपीज. राहिलेले प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.